झी 24 तास एक पाऊल पुढे। हा, मग तेच गुप्त गुप्त का मला समजत नाहीये। एक जाहीरपणे त्यांनी दहशतवादी हल्ला केला, त्यांनी गुप्तपणे नव्हता केला, त्यांनी जाहीरपणे हल्ला केला, जाहीरपणे आमची सर्वसामान्य माणसं, निरपराध माणसं मारली, त्याला फाशी सुद्धा आपण सगळ्यांनी मिळून बघूया ना। सुरक्षेच्या दृष्टीने ही पाऊल उचलावं लागलं असेल सरकारला, किंवा घातपाताची शक्यता लक्षात घेऊन हे पाऊल उचलावं लागलं असेल। पण कसला घातपात मला म्हणजे कळत नाही। कसाबला फाशी दिल्यावर कोणाच्या भावना दुखावण्याचा काय प्रश्न येत नाही ना हो। तो देशद्रोही आहे, तो कुठल्याही धर्माचा असण्याचा काही संबंध नाही आहे, कुठल्याही एका विशिष्ट धर्माच्या भावना दुखावण्याचा काही संबंधच नाही। आपल्याकडे देशद्रोह म्हणतो ना आपण काय म्हणतो की टेररिझमला धर्म नाही, दहशतवादाला धर्म नसतो, असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा मग कुणाच्या विशिष्ट धर्मीयांच्या भावना दुखावण्याचं कारण नाही। आणि जर कसाबला फाशी देऊन दुखावणार असतील तर त्याचा बंदोबस्त पण करण्याची तयारी आपली असली पाहिजे। म्हणजे मला तर भयंकर आनंद झालाय। आणि फक्त कसाब का, त्याचे आधी जे आहेत सगळे त्यांना का नाही देत आहेत? अफजल गुरुला का जिवंत ठेवलाय? दोघांना एकत्र जोडीने जाऊन देत ना वरती। शरदजी, आणखी एक मुद्दा यात हाही दिसून आला या अंमलबजावणीनंतर की इच्छाशक्ती असेल तर हे तातडीने होऊ शकतं। हो, इच्छाशक्तीच नाहीये ना सरकारची, काहीच करायची इच्छाशक्ती नाही असं वाटायला लागलंय। जेव्हा जेव्हा इच्छाशक्ती दाखवते तेव्हा तेव्हा होतं ना, सगळं होतं। अहो, पोलिसांकडे काय ताकद आहे, गव्हर्नमेंटच्या हातात केवढी ताकद आहे, ते इच्छाशक्तीचाच अभाव आहे सगळ्याच बाबतीत। भ्रष्टाचार काय, टेररिझम काय, सगळ्याच बाबतीत इच्छाशक्तीचाच अभाव आहे। इच्छाशक्ती असेल तर सगळ्यावर उपाय सांगणारी अत्यंत विद्वान माणसं या देशामध्ये आहेत। झी 24 तास एक पाऊल पुढे।